अश्विन जमिनीवर आदळला. खांद्यावरून रक्तधारांसारखं वाहत होतं. वेदनेने तो तडफडत शिव्या देत होता. पण माझे डोळे त्याच्यावर गरुडासारखे खिळलेले होते. तो हलला तरी मी पुढच्या गोळी डोक्यात घालणार हे त्याला माझ्या चेहऱ्यावरूनच समजलं होतं. आपले हात सोडव अर्जुन. मी त्याच्याकडे न पाहताच अंगठी काढून त्याच्याकडे फेकली. अंगठीतील छोटा सुरीसारखा ब्लेड बाहेर आला आणि तो दोरी कापू लागला. हे तू कसं कापलं? हे तर खूप छोटं आहे. अर्जुन कुरकुरला, पण काम करत राहिला. अश्विन उठायचा प्रयत्न करतोय हे दिसताच मी त्याच्या छातीवर जोरदार लाथ मारली. 1 इंच हललास तर तुझे मेंदू या भिंतीवर टाकेन. तो माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. कदाचित तो शोधत होता मी चेष्टा तर करत नाही ना. पण तिथे चेष्टेचा अंशही नव्हता. काही वेळात अर्जुन मुक्त झाला. हात चोळत तो उभा राहिला. समोर पडलेला विकृत सावत्र भावाला पाहताच त्याला राग फाडून बाहेर आला. श्रेयावर बंदूक ठेवलीस? मराठीमध्ये सांगतो, माझ्या बायकोवर बंदूक ठेवणारा जगत नाही. अर्जुनने त्याला खांद्यापासून पकडून चेहऱ्यावर तडाखे मारले. अश्विनचे ओठ सुजले, रक्त वाहू लागले. मी आणखी एक जाड दोरी उचलली आणि अर्जुनकडे फेकली. त्याला बांधून ठेव. याच्यात वेड्याची जोरकस ताकद आहे. अर्जुनने त्याला पायापासून हातापर्यंत बांधलं. मग एका मोनोब्लॉक खुर्चीवर ओढून बसवलं. अश्विन अजून शुद्धीत होता. वेदना आणि रागाने थरथरत, मागे हो अर्जुन, मला या वेड्याशी काही हिशोब करायचा आहे. मी सांभाळते. मागे. आता मी बोलणार. मी त्याच्यासमोर उभे राहिले. माझा आवाज शांत पण धारदार. माझा मुलगा कुठे आहे अश्विन? दिव्यांश कुठे आहे? तो हसला. मी सांगणार नाही. धाड गोळी जवळच्या भिंतीला लागली. दोघेही उडाले. मी पिस्तूल त्याच्या कपाळावर टेकवलं. आता पुढची गोळी तुझ्या डोक्यात जाईल. बोल अश्विन. त्याचा चेहरा पांढरा पडला. कारच्या ट्रकमध्ये, बॅकयार्डमध्ये. मी पिस्तूल अर्जुनकडे दिलं आणि धावत बाहेर पडले. अश्विन मागून ओरडला, मी काही केलं नाही. तो जिवंत आहे. मी स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात पोहोचले. काळ्या कारकडे पाहताच श्वास अडखळला. देवा, जर काही झालं असेल तर? मी टँक उघडली. एक छोटं थरथरतही नसलेलं शरीर. माझा दिव्यांश. नको. मी त्याचा हात धरला. तो गारटलेला होता. माझं हृदय खाली पडलं. श्वास अडकला. मी त्याला बाहेर उचललं. जमिनीवर बसले. दिव्यांश, आई आली आहे. उठ रे बाळा. मी त्याला मिठीत घेतलं. हात पकडला. त्याच्या शिरांमध्ये धडधड शोधू लागले. दूरवरून ॲम्ब्युलन्स आणि पोलीस सायरनचे आवाज ऐकू येऊ लागले. कृपा कर देवा, माझ्या मुलाला वाचव. आणि मग एक कमकुवतसा स्पंदन. मी थबकले. दिव्यांश बाळा. त्याने हळूच डोळे उघडले. मम्मा. तो पुन्हा बेशुद्ध झाला, पण तो जिवंत होता. मी त्याला छातीशी घट्ट धरलं. अश्रू अनावरपणे वाहत होते. आपण घरी जाणार आहोत बाळा. आई इथेच आहे. आणि आता कोणीही तुला माझ्यापासून दूर नेऊ शकणार नाही. पोलीस शेवटी आले आणि त्याच क्षणी माझं शरीर जणू कोसळून बसलं. इतक्या वेळ मी ताठ उभी होते, पण आता ऊर्जा संपली होती. मी मागच्या अंगणातच जमिनीवर बसून राहिले. दिव्यांश माझ्या मिठीत, अजूनही बेशुद्ध. मागून पावलांचा आवाज आला. मागे वळून पाहण्याचीही ताकद नव्हती.
पण मला माहीत होतं तो अर्जुन होता. श्रेया, त्याचा आवाज कोमल थरथरताही तो माझ्या बाजूला टेकून बसला. मी डोळे वर केले आणि त्याच्या हेजल हिरव्या डोळ्यात भीती, घाई आणि काळजी सगळं काही दिसलं. दिव्यांश ठीक आहे ना? त्याचा आवाज एवढा मोडलेला होता की ऐकवतही नव्हतं. तो कमजोर आहे पण जिवंत आहे अर्जुन. आणि त्या क्षणी माझे उरले सुरले अश्रू पुन्हा वाहायला लागले. अर्जुन श्वास सोडत माझ्या बाजूला जमिनीवरच बसला. जणू त्याच्या खांद्यावरचा संपूर्ण जगाचा भार खाली पडला. त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. मी हलकेच म्हणाले, अर्जुन. त्याने हळूच चेहरा वर केला आणि त्याच्या गालावरूनही अश्रू वाहत होते. तो ठीक आहे, एवढंच पुरेसे आहे माझ्यासाठी. तो कुजबुजला. मी काही बोलणार तोच त्याने मला आलिंगनात घेतलं. आपल्यामध्ये दिव्य सुरक्षितपणे त्या एका मिठीत दिवसाचे नाही तर वर्षाचे दुःख विरघळत गेले. काही क्षणानंतर मागून धावपळ, आवाज, सायरन सगळ्यांनी माझं लक्ष खेचलं. उठ श्रेया, एक अधिकारी म्हणाला. आम्हाला दिव्यांशला रुग्णालयात घेऊन जायचं आहे. मी त्याला सोडून कुठे जाणार? मी पण रुग्णालयात येणार. पहिले दोघांचे स्टेटमेंट घ्यावे लागतील. जास्त वेळ लागणार नाही, अर्जुन शांतपणे म्हणाला. त्याने दिव्यांशला माझ्या हातातून घेऊन स्ट्रेचरवर ठेवलं. माझ्यात ताकद उरली नव्हती. उठण्याचा प्रयत्न केला पण मी पुन्हा जमिनीवर कोसळले. अर्जुनने मला कमरेला हात घालून उभं केलं. तो मला धरूनच घराकडे घेऊन आला. आत येताच मी पाहिलं पोलीस अश्विनला ओढून नेत होते. तो अजूनही जिवंत होता पण नजरेसमोरच मरण्यासारखा दिसत होता. सुमनचा मृतदेह काळ्या पिशवीत ठेवला गेला. प्रिया जी कडक होऊन बसली होती, तिला शरीर पिशवीत टाकता येत नव्हतं म्हणून तिला पांढऱ्या चादरीत लपेटलं. तुम्ही रक्तस्राव करता आहात, एक अधिकारी अर्जुनला म्हणाला. गंभीर नाही, अर्जुन म्हणाला. उपचार न मिळाल्यास गंभीर होईल, अधिकारी ठामपणे म्हणाला. बाहेर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अर्जुनची जखम स्वच्छ करून बांधली. त्याच्या जखमेची खोली पाहून मी सुटकेचा निश्वास टाकला. पोलीस स्टेशनमध्ये मी विचारात हरवून होते. काय बोलले, काय उत्तर दिलं, काही आठवत नव्हतं. फक्त एवढंच जाणवलं की माझ्या शरीरातला आत्मा जणू थकून बसला होता. अर्ध्या तासाची चौकशी मला 2 तासासारखी वाटली. कॉफी मिळाली तेव्हा पहिल्यांदाच श्वास व्यवस्थित घेतल्यासारखं वाटलं. शेवटी रुग्णालयात अर्जुन आधीच माझी वाट पाहत उभा होता. आम्ही सरळ रुग्णालयात निघालो. मी मन्नत आणि विक्रांतला फोन केला. ते येत आहेत. बहुतेक तुझ्याही भावांना सांगितलं असेल. खूप खूप धन्यवाद. रुग्णालयात पोहोचताच मी दिव्यांशच्या रूमकडे पळतच गेले. तो इतका अशक्त दिसत होता की माझ्या हृदयात हजारो काटे खुपसल्यासारखं झालं. मी त्याचा थंड हात हातात घेतला. अर्जुन म्हणाला, तू झोप श्रेया, मी पाहतो. नाही, माझा मुलगा उठेपर्यंत मी एक क्षणही हलणार नाही. तो माझ्या बाजूला शांत बसला. मी हलकंच म्हणाले, आपण आज जवळजवळ मेलो असतो. अर्जुनने माझ्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं. तू आम्हाला वाचवलंस, नाहीतर आपण तिघेही परत आलो नसतो. मी त्याच्याकडे वळले. अर्जुन, आज मला एक गोष्ट समजली. काय? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले. शिवालीचा बाप तू आहेस.